नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। पनवेल विधानसभा 188 अंतर्गत होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे श्री बाळाराम पाटील निवडणूक लढवत असून त्यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे। आज कामोठे येथील दत्तू शेठ शाळेत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्यात ते बोलत होते। नमस्कार। या ठिकाणी दिवाळीच्या मध्यावर आपल्याला आम्ही मंडळींनी पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केलं आणि आपण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सुरुवातीला आपलं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी पोहोचायला मला तासभर उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना साधारण मोरब्यापासूनचा भाग सोडून येण्याऐवजी थोडंसं पत्रकार मित्रांचं सहकार्य अपेक्षित धरून या ठिकाणी आलो। आपण मला निश्चितपणानं समजून घ्याल हा विश्वास व्यक्त करतो। 20 तारखेला होणारी निवडणूक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मंडळी लढायला मागतोय आणि या निवडणुकीमध्ये नवीन चिन्हासह मी मतदारांना सामोरं जात आहे। या ठिकाणी शिट्टी हे चिन्ह आम्हा मंडळींना उद्या अलॉट होईल अशी परिस्थिती आहे। त्या शिट्टीच्या चिन्हावर आम्ही मंडळी ही निवडणूक लढतोय। आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत असताना माझे सहकारी गणेश कडू यांनी उल्लेख केला की ही निवडणूक सत्यविरुद्ध असत्याची आहे, पण ही निवडणूक जी आहे ती एका बाजूला जनतेचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या हिताविरुद्धचं लोकप्रतिनिधित्व या दोन विचारसरणीमधली निवडणूक आहे। आपण जर बघितलं तर नैनाच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका जी आहे ती जनताविरोधी आहे। मुंबई ऊर्जाच्या बाबतीत प्रशांत ठाकूर यांची भूमिका ही जनताविरोधी होती। त्या ठिकाणी जी नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्त असणाऱ्या गावातल्या गरजेपोटी बांधकामांच्या बाबतीचं त्यांचं एकंदर कथनी और करणी बघितलीत तर त्यांनी CBDला सिडकोच्या चेअरमन सोबत त्या ठिकाणी गुलाल काय उधळला, बुके काय दिले, पण 4 दिवसानंतर मात्र कामोठ्यामध्ये मला स्वतःला तो GR घेऊन सिडकोचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागलं। एकतर या GRला आग लावा नाहीतर परत जा अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं। पहिल्या दिवशी ते परत गेले। दुसऱ्या दिवशी तोच प्रकार आणखी जास्त मोठा पोलीस फोर्स घेऊन कळंबोलीमध्ये झाला। महाविकास आघाडीच्या आम्हा साऱ्या मंडळींना त्या ठिकाणी टोकाचा विरोध करावा लागला आणि शेवटी सिडकोचं पथक हात हलवत परत गेलं। म्हणजे 2-2 आमदार सांगतात की आता गरजेपोटीचा प्रश्न संपला, पण प्रश्न मात्र रस्त्यावर आम्हा मंडळींना सामोरं जावं लागतं। नैनाच्या बाबतीत त्या ठिकाणी हीच भूमिका आहे। पनवेल नगराचा आपण जर एकंदर आढावा घेतला, खरं तर पनवेल हे अतिशय सुंदर, टुमदार आणि सुबत्तेचं गाव होतं, पण गेल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशांत ठाकूर पनवेलचे नगराध्यक्ष झाले, पनवेलचे आमदार झाले आणि पनवेलची रया गेली हे आपण सारेच अनुभवतोय। अनेक प्रश्न आवासून आपल्या साऱ्यांच्या समोर उभ्या आहेत। आपण जर विचार केला तर पनवेलकरांना प्रामुख्यानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे। पनवेलकरांना जुनं पनवेल शहर सोडता प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे। पनवेलच्या रस्त्यांवर घरामध्ये पाणी नाही, पण पनवेलच्या प्रत्येक शहरातल्या रस्त्यांवर सेवरेज लाईनचं पाणी मात्र त्याचा वाशासहित सहन केल्याशिवाय पनवेलकरांना गत्यंतर नाही अशी परिस्थिती आहे। पनवेल परिसरातील रस्ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा पद्धतीचे आहे। पनवेलमध्ये यायचं म्हणजे चक्रव्यूहामध्ये घुसण्यासारखं होतंय आणि वाहतूक कोंडीचा अतिशय मोठा सामना नागरिकांना करावा लागतोय। प्रदूषणाचा प्रश्न पनवेलकरांच्या माथ्यावर कायम या ठिकाणी घोंगावतोय। आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं 15-15 वर्षे एखाद्या लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली
तर ज्या सोयीसुविधा व्हायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीनं मतदारसंघाचं संगोपन व्हायला पाहिजे त्याच्यातला 1% सिंगल 1% त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही. पनवेलचं एसटी स्टँड 13 वर्षापासून जैसे थे. पनवेलचं DED कॉलेज आपण बघितलं, परिस्थिती भयावह. ITI कडे आपण नजर मारली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मान शर्मेनं खाली जाते अशी परिस्थिती आहे. आपलं प्रशासकीय इमारतीचं काम 11 वर्ष झाले तरी जैसे ते. विलासराव देशमुखांनी यांच्या वाढदिवसाला पनवेलमध्ये येऊन गिफ्टमधून दिलेलं जो फ्लायओव्हर आहे त्याची सुभाष पंजाबकडची बाजू आणि पंचायत समितीच्या अपोजिटची बाजू जैसे थे. सोसायटी नाक्याच्या इथला पुलाचा पार्ट जैसे थे. म्हणजे विकासाच्या नावानं ज्या वेळेस पान भरून पेपरच्या जाहिराती दिल्या जातात त्या ठिकाणी मोठमोठ्या चॅनल्सना जाहिराती दिल्या जातात त्यावेळेसचं वास्तव मात्र हे असं आहे. जी कामं आम्ही केली म्हणून सांगितली जातात तेही तद्दन खोटं सांगितलं जातं आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची निर्मिती आम्ही केली सूत्रधार मीच म्हणून सांगितलं जातं आहे, त्या आंबेडकर भवनाच्या ठिकाणी ज्या झोपड्या होत्या त्या झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणाहून हलवण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीनं 35 लाख रुपये खर्च केले माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी आणि त्यांना आपण पर्यायी घरं समोरच्या बाजूला बांधून दिली. तदनंतर त्या आंबेडकर भवनाचं काम चालू झालं. नाट्यगृह जे JM म्हात्रे साहेब अध्यक्ष असताना मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, माझ्या हस्ते ज्याचा श्रीफळ वाढवला गेला भूमिपूजनाचा त्याचं श्रेय हे घेतायत. अशी सारी परिस्थिती आहे. दुर्दैवानं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं हे चक्र फिरत असताना पनवेलच्या नागरिकांचं मात्र आयुष्याचं खोबरं झालंय. ते दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म विड्रॉवल झालेला नसला तरीही शिवसेना आम्हाला सहकार्य करू शकते असा विश्वास मला वाटतो. नाही, मतदारामध्ये संभ्रम व्हायचं काही कारण नाही. किंबहुना मी तर म्हणेन की आम्ही सुरुवातीला खटारा हे आमचं पारंपरिक चिन्हाची प्रचारपत्रकं काही अंशानं 2-5 हजार वाटली. आम्हाला मतदाराच्या घरापर्यंत पोहोचायचं उद्दिष्ट होतं. तदनंतर इलेक्शन कमिशनचा त्या ठिकाणी फतवा आला की खटारा हे चिन्ह मतांचा कोशंट आमचा पूर्ण होत नसल्यामुळे सीज केलं जातं आहे. आणि आज जे आम्ही 3 चिन्ह भरले होते त्याच्यातले CTA चिन्ह आम्हाला अलॉट होईल अशी परिस्थिती आहे. त्या चिन्हावर ही निवडणूक आम्ही लढतोय. आम्ही जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहोत त्यांची कार्यकर्त्यांची केडर मोठी आहे. त्यामुळे या 10 दिवसामध्ये मतदारापर्यंत किमान 3 वेळेला शिट्टीचं हे चिन्ह पोचवण्यात कुठलीही अडचण येईल किंवा मतदारात संभ्रम होईल असं मला वाटत नाही. आपल्यासारखे प्रेम करणारी मंडळी साथीला आहे. आपण देखील हे चिन्ह मतदार राजापर्यंत व्यवस्थितरित्या पोचवण्यामध्ये मला सहकार्य कराल हा विश्वास निश्चितपणानं मला आहे आणि तशा पद्धतीची अपेक्षाही मला आपल्याकडून आहे. पाटील साहेब, लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती आणि ज्यामुळे या वाघेरे जे होते त्यांना जास्त मतं मिळाली होती. अगदी उरणमध्ये आघाडी मिळाली होती किंवा इथली पनवेलची आघाडी देखील तोडली होती त्यांनी. आणि अशा वेळेला सुद्धा शिवसेनेने घेतलेला निर्णय निश्चितच तुम्हाला त्रासदायक होणार आहे असं वाटत नाही का? नाही, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. मी माझ्यापुरतं म्हणेन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. शिवसेनेच्या सोबत आम्ही मंडळी ह्या निवडणुकीतल्या आमच्या रायगडातल्या 3 जागांच्या संदर्भात सातत्यानं चर्चा करत होतो. उरणमध्ये आमचं आणि शिवसेनेचं कॉन्ट्रोवर्सी होत होती किंवा संघर्ष होत होता, पण त्या बाबतीत चर्चा करत असताना अतिशय स्पष्टपणानं आमच्यामध्ये दिलखुलास चर्चा होत होती. असं कुठंही याचं म्हणजे वातावरण क्लिष्ट नव्हतं. चर्चा होत होत्या, त्याच्यावरनं एक पावली पुढं जायचा आमचा प्रयत्न होता. या प्रक्रियेमध्ये विनायकजी राऊत, अनिल देसाई साहेब हे शिवसेनेच्या वतीनं होते.
दस्तूर खुद्द उद्धवजींच्या बरोबर आमच्या 2 बैठका झाल्या, चर्चा झाल्या. आत्ताच्या रिसेंट पोझिशनमध्ये नॉमिनेशन झाल्यानंतर विनायक राऊत साहेब, संजय राऊत यांच्यासोबत 2-3 बैठका झाल्या. उद्धवजींबरोबर बोलणं झालं आणि एक अगदी 90% अशी शक्यता होती की या 3ही जागांवरले उमेदवार विड्रॉ केले जातील, पण ते घडलं नाही. ह्यानंतरही मी आपल्याला सांगतो की आम्ही समन्वयाचा प्रयत्न करू आणि पुन्हा एक वेळ शेवटी आमचं साऱ्यांचं उद्दिष्ट एक आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकार येण्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा अडथळा होईल अशा पद्धतीचं कुठलंही वागणं न करता या ठिकाणी आम्ही मंडळी शांतपणानं जातोय. ह्या साऱ्या प्रक्रियेत आमच्या 3 जागांवर ज्या ठिकाणी आमचं कुठलंही मतभेद नाही आहेत, थोडंसं टेक्निकली हे झालेलं आहे, ते निराकरण व्हावं आणि जरी चिन्ह मतपत्रिकेवर आता येणार असलं शिवसेनेचं, तरी शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा. शेवटी आम्ही मंडळी शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आम्ही निवडून आलो तरी आम्ही बोटही महाविकास आघाडीच्या सोबतच वर करणार आहोत. आम्ही काही भारतीय जनता पक्षासोबत बोटं वर करायला जाणार नाही आहोत. त्याच्यामुळे मला वाटतं तशा पद्धतीचे प्रयत्न महाविकास आघाडीचे जे शीर्षस्थ नेते आहेत, आदरणीय शरद पवार साहेब, उद्धवजी, काँग्रेसचे नेते नाना पटोले साहेब आणि अन्य मंडळी किंवा अगदी राहुलजीसुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि हा पेच प्रसंग सोडवतील असा विश्वास मला. सकाळी संजय राऊतांची किंवा उद्धवसाहेब ठाकरे असतील, शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना सूचना करण्यात आलेल्या की त्यांनी माघार घ्यावी आणि त्यानंतर आम्ही देखील पनवेलमधून माघार घेतो. प्रत्यक्षात तसं न झाल्यामुळे म्हणजे उरणमधून माघार न घेतल्यामुळेच या ठिकाणी शिवसेनेने माघार घेतली नाही अशी जी चर्चा चालू आहे त्याला नाही. पण ह्या बाबतीत मी स्वतः या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये आहे. मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या चर्चा घडवल्या होत्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी उरणच्या बाबतीतली आमची भूमिका आणि पनवेल पेण अलिबागच्या बाबतीतली भूमिका अतिशय स्पष्टपणानं अगदी उद्धवजींसमोर देखील आम्ही मांडलेली होती. कारणं जी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि या साऱ्यानंतरच विनायक राऊत साहेब असतील किंवा संजय राऊत साहेब असतील यांनी ती वस्तुस्थिती स्वीकारत हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं हालचाली केल्या होत्या. दुर्दैवानं शेवटच्या घटकेला तो आम्ही एक्झिक्यूट करू शकलो नाही. हे वास्तव असलं तरी कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यामध्ये गैरसमज किंवा आणखी काही विषय नव्हता. अगदी स्पष्टपणानं जी वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यासमोर मांडलेली होती. त्या आधारेच या चर्चा चालू. मनसेची जशी मैत्रीपूर्ण लढत असणार आहे भारतीय जनता पार्टीसोबत किंवा महायुतीसोबत, तशी शिवसेनेची आपल्यासोबत इथे